जालन्यात उद्या ओवेसींची तोफ धडकणार. एमआयएम कडून मोठे शक्ती प्रदर्शन. दुपारी 1 वाजता दुःखीनगरच्या डीपी रोडवर भव्य सभा. 17 उमेदवारांच्या प्रचारासाठी बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी मैदानात. मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांचे आवाहन. आज दिनांक 10 शनिवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता सर्वात मोठा राजकीय धमाका होणार आहे. एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी उद्या दिनांक 11 रोजी जालन्यात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या सभेमुळे जालन्यातील निवडणूक प्रचाराला एक नवी धार आणि चुरस निर्माण झाली असून संपूर्ण शहराचे लक्ष या सभेकडे लागले आहे. दुःखीनगरमध्ये सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांनी दिलेल्या माहितीनुसार ही सभा दुपारी 1 वाजता दुःखीनगर येथील डीपी रोडवर पार पडणार आहे. जालना महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमचे 17 उमेदवार रिंगणात असून त्यांच्या प्रचारासाठी ओवेसी ही सभा घेणार आहेत. अनेक दिवसापासून जालनेकर ओवेसींच्या सभेची मागणी करत होते, ती अखेर उद्या पूर्ण होत असल्याचं शेख माजिद म्हणाले. पोलीस प्रशासनाकडून सभास्थळाची पाहणी करण्यात येत आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सभास्थळाची पाहणी केली आहे. प्रचंड जनसमुदाय जमण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांनी शहरातील तमाम नागरिकांना आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. जालन्याच्या विकासासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ही सभा निर्णायक ठरेल असं त्यांनी यावेळी नमूद केलं. ओवेसी आपल्या भाषणात कोणावर निशाणा साधतात आणि जालन्यासाठी कोणते नवीन आश्वासनं देतात याकडे आता राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. खूप दिवसापासून जालना शहरवासियांची इच्छा होती की बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब हे जालन्यामध्ये यायला पाहिजे. कारण काही वेळ भेटत नव्हता, काही प्रोग्राम ठरत नव्हते. परंतु शहर महानगरपालिकेची निवडणूक ही जवळ आलेली आहे, ही सध्या पार पडत आहे. मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे 17 उमेदवार या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संसद रत्न संविधान रक्षक बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब हे 11 तारखेला दुपारी 1 वाजेपर्यंत दुःखीनगर जमील मौलाना साहेब यांच्या घरासमोर ही भव्य जाहीर सभा होणार आहे. ही सभा तिथे घेण्याचं एकच कारण असं आहे की सभा जेव्हा पण होती तेव्हा स्टेडियममध्ये किंवा आझाद मैदानमध्ये किंवा मामा चौक इथे घेण्यात येत होते. सगळ्या लोकांची, खास तौर से महिलांची ही इच्छा होती की आम्हाला बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब यांना बघायचं आहे, आम्हाला त्यांना ऐकायचं आहे. यासाठीच आम्ही ही सभा दुःखीनगर येथे ठरवलेली आहे. मला तमाम जालना शहरवासियांना ही विनंती करायची आहे की ही सभा ऐतिहासिक सभा राहणार आहे. आपण बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेबाला मोबाईलमध्ये, टीव्हीवर आपण बघतच असतात. गल्लीचा विषय असू द्या का दिल्लीचा विषय असू द्या, आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी, ओबीसी समाजासाठी, दलितांसाठी, मागासवर्गीय समाजांसाठी जर कोणी संसदेत आवाज बुलंद करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब आहे. साहेब हे उद्या जालना शहरामध्ये येणार आहे. मी पुन्हा एकदा जालना शहरवासियांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येमध्ये या सभेमध्ये सामील व्हावे आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब यांचं भाषण, आपण त्यांचे जे मत आहे जे व्यक्त करणार आहेत ते ऐकण्यासाठी आपण भरपूर प्रतिसाद द्यावा, हीच आपल्याला विनंती. ही सभा 11 तारखेला म्हणजे रविवार रोजी दुपारी 1 वाजता दुःखीनगर डीपी रोडवर जमील मौलाना साहेब यांच्या घरासमोर होणार आहे. दुपारी 1 वाजता ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक 1 वाजेपर्यंत बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब हे सभास्थळी पोहोचतील. शेवटचा प्रश्न, किती लोक या सभामध्ये उपस्थित राहू शकतात? आता तुम्ही बघा, जेव्हा आमचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेब जेव्हा इथं आलेले होते, प्रचाराचा शुभारंभ त्यांनी केला होता, तर कोणाला उभा राहण्यासाठी, बसण्यासाठी जागा नव्हती. आता तर देशाचे नेते बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब हे येणार आहेत, तर आपण बघणार की लाखोचा समंदर तिथे उपस्थित राहील अशी मला खात्री आहे.